आज आपण खूप महत्त्वाच्या एका नोटिफिकेशनबद्दल चर्चा करणार आहोत. IBPS POची नोटिफिकेशन आपल्यासमोर आलेली आहे. बघा, IBPS म्हणजे नेमकं काय, तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन हा याचा फुल फॉर्म आहे IBPSचा. आता याच्या अंतर्गत याच्या वेबसाईटवर जाऊन आपण पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक, अलग अलग रिक्रुटमेंटची प्रोसिजर, सविस्तर माहिती घेऊ शकतो. या वेबसाईटला व्हिजिट करू शकतो. त्यासाठी www.ibps.in या वेबसाईटला जाऊन विद्यार्थ्यांनी याबद्दल माहिती जाणून घ्यावी. त्यानंतर आता जे महत्त्वाचं इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि ॲक्टिव्हिटी आहे ते या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेले आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स 1 जुलैपासनं तर 21 जुलैपर्यंत आपल्याला IBPS POचा फॉर्म सबमिट करता येणार आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस, आपले जे काही चार्जेस असतात पेमेंटचे त्यानुसार आपण द्यायचे. कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑगस्ट 2025ला असणार आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग हे विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासन राबवत असतं. डाउनलोड ऑफ द कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन आपल्याला ऑगस्टमध्ये डाउनलोड करायचे आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी म्हणजे प्री एक्झाम ही ऑगस्टमध्ये होणार आहे 2025. ठीक आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हाही IBPS किंवा SBI किंवा इतर कुठल्याही बँकांची जेव्हा नोटिफिकेशन येते तर नोटिफिकेशन आल्यानंतर जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये परीक्षा घेतली जाते. म्हणून आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं असं असतं की जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा प्रिपरेशन करतील. म्हणजे म्हणजे तहान लागली तेव्हा विहीर खोदायची असं नसावं. बँकिंगची प्रिपरेशन ही आपल्याला परीक्षा देण्याच्या 6 महिने ते 1 वर्ष अगोदर करणं गरजेची असते. आणि जाहिरात पडल्यानंतर आपल्याला फक्त प्रॅक्टिस पेपर, ऑनलाईन प्रॅक्टिस पेपर, ऑफलाईन प्रॅक्टिस पेपर, फक्त पेपरचा सराव करून आपल्याला परीक्षेसाठी तयारी करावी लागते. तर प्री परीक्षा ऑगस्टमध्ये असणार आहे. रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन ही सप्टेंबरमध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. डाउनलोड तुम्हाला कॉल लेटर करायचं आहे ऑनलाईन मेन एक्झामसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची मेनची परीक्षा असणार आहे ऑक्टोबर 2025मध्ये. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. यावर्षी नव्याने हा पर्सनॅलिटी टेस्टचा या ठिकाणी काय केलेला आहे, पार्ट ॲड केलेला आहे. पर्सनॅलिटी टेस्ट ही खूप महत्त्वाची झालेली आहे. कारण आजच्या काळामध्ये व्यक्तिमत्व विकास आणि व्यक्तीचा आपल्याला जेव्हा तो कामावर घ्यायचा आहे त्याचा जेणेकरून दृष्टिकोन, त्याचं व्यक्तिमत्वाचं थॉट प्रोसिजर, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा तो कशा पद्धतीचा विचार करू शकतो ह्या गोष्टी या ठिकाणी चेक होतात त्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये. तर ही पर्सनॅलिटी टेस्ट सर्वात पहिले नव्हती. यावर्षी नव्याने IBPSने पर्सनॅलिटी टेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे. नंतर आहे कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू. या ठिकाणी इंटरव्ह्यू लागू करण्यात राहील आणि इंटरव्ह्यू असणार आहे. आणि नंतर तुमची अलॉटमेंट म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुमची अलॉटमेंट होणार आहे. बघा मित्रांनो, जर आपण 1 वर्षापूर्वी जर व्यवस्थितरित्या IBPS POचा प्लॅन केला तर मला सांगा जुलैमध्ये जाहिरात पडते आणि जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपल्याला अलॉटमेंट होत आहे. म्हणजे आपण 6 महिन्यामध्ये या परीक्षांचा फायनल रिझल्ट लागतात. मला सांगा एवढी श्युअरिटी, एवढं टेक्निकली सर्व गोष्टीचं वेळापत्रक असणारं एकमेव ऑर्गनायझेशन आहे जे की IBPS आहे. की यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येण्यापासून म्हणजे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यापासून सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या असतात. हे आहे IBPSचं पारदर्शकपणा. ठीक आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत पुढे टॉपिक अलग अलग. या ठिकाणी या जाहिरातीमध्ये आपल्याला सगळे अलग अलग टॉपिक दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहे टप्प्याटप्प्यामध्ये. तर आपण एकेका पॉईंटवर पुढे चर्चा करणार आहोत. महत्त्वाचे पॉईंट ज्या संदर्भात मुलांना नेहमीच करता अडचणी येतात किंवा डाऊट असतो किंवा नेमकं या परीक्षांना पात्रता काय आहे, या परीक्षांचा सिलेबस काय आहे, या परीक्षा कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटसाठी घेतल्या जातात. बघा, IBPS म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला फुल फॉर्म सांगितला. आणि IBPS काय करते, ह्या ज्या काही बँका या ठिकाणी दिलेल्या आहेत, बरोबर आहे, या ठिकाणी आपल्याला बँका दिल्या आहे, बँक ऑफ इंडिया. तर या परीक्षांसाठी IBPS, या बँकांसाठी IBPS PO प्रोबेशनरी IBPS म्हणजे आता IBPS या अंतर्गत ही जाहिरात निघाली प्रोबेशनरी ऑफिसरची. तर POच्या पोस्टिंग या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक,
बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक या एकूण बँका आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 या एकूण 11 बँका आहेत. या 11 बँकांमध्ये ऑफिसर भरतीसाठी ही जाहिरात निघालेली आहे, IBPS PO. क्लिअर या ठिकाणी. आता पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी, तो बघू आपण. बघा, प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग स्केल पगार याच्यावर तर आपलं लक्ष असतं आणि पाहिजेच, कारण पैसाच माणसाला काय करतो, इन्स्पायर करतो, बरोबर आहे. तो आपलं काम करण्याची मदत करतो. 48,480 हा त्याचा बेसिक स्केल आहे, राईट. द ऑफिशियल विल बी इलिजिबल फॉर अलाउन्सेस अँड प्रीक्विसाइट्स ॲज पर रूल्स ऑफ द पार्टिसिपेटिंग बँक इन फोर्स फ्रॉम टाइम टू टाइम. बेसिक स्केल आहे 48,480. याच्यानुसार तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, आईवडिलांमध्ये जर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असणाऱ्यांना विचारायचं की बेसिक पे 48,480 आहे, त्याचा एकूण पगार किती होतो ते तुम्ही काढू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहोत, महत्त्वाच्या. कॅन्डिडेट मस्ट बी आयदर, ओके. आता इथं एज ॲज ऑन 1/7/2015 एजचा क्रायटेरिया काय आहे, तर मिनिमम वय पाहिजे 20 वर्ष, मॅक्झिमम वय पाहिजे 30 वर्ष. कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. आणि रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट, कुठल्या कुठल्या कॅटेगरीला वयाचं रिलॅक्सेशन आहे ते बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब म्हणजे SC आणि ST, त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. किती वर्षाचं? 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. नंतर आहे अदर बॅकवर्ड क्लासेस, नॉन क्रिमिलियर्स, त्यांच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. नंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज ॲज डिफाईन्ड अंडर द राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016, त्यांना 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. नंतर एक सर्व्हिसमॅन आहे, म्हणजे 30 वर्षापर्यंत ओपनचा कॅन्डिडेट, जो ओपन कॅन्डिडेट जो आहे, म्हणजे जो ओपन प्रवर्गात येतो आहे, तो 30 वर्षापर्यंत POची परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे. मग SC ST असेल तर त्यांना 5 वर्ष, म्हणजे 30 + 5 35 वर्ष. OBC असेल तर 30 + 3 33 वर्षावर तो एक्झाम देऊ शकतो. त्याच्यानंतर हे एज रिलॅक्सेशनचे नियम्स आहे, रूल्स आहे, हे बघून घ्यायचे. त्यानंतर आहे बघा पुढचा पार्ट महत्त्वाचा. हा पण एवढा की आपल्याला जास्त महत्त्वाचा नाही आहे, व्हिज्युअलायझेशनसाठी हायरिंग वगैरे. पुढचे पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहोत. इंटरनल, ओके. मल्टिपल डिसॅबिलिटीज, गायडन्स फॉर द पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, स्पेसिफिक डिसॅबिलिटीज युजिंग स्क्राईब. ज्यांना स्क्राईब घ्यायचं असेल त्यांच्यासाठी ज्या गाईडलाईन आहेत. नेक्स्ट पुढच्या पार्टकडे आपण जाणार आहोत. ओके, ठीक आहे. ओके. EWS साठी सेक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज ऑन 21 जुलै 2025. मित्रांनो, तमाम माझ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा मुद्दा मला क्लिअर करून सांगायचा आहे की बँकिंग IBPSच्या परीक्षा देण्यासाठी फक्त कॉमर्सचंच लागतं असं अजिबात नाही. BA, BCom, BSc, BE कुठल्याही शाखेतील पदवी असलेला व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो. या ठिकाणी वाचा. A degree in any discipline from a university recognized by the government of India or any equivalent qualification recognized as such by the central government. The candidates must possess valid mark sheet, degree certificate that he/she is a graduate on the day he/she register and indicate the percentage of marks obtained in graduation while registering online. म्हणजे या ठिकाणी मला थोडंसं
आणखी स्पष्ट करायचं आहे, अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड, म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी लागेल, कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी, तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी आवश्यक आहे. कॉमर्सच पाहिजे असं अजिबात नाही. बॅचलर ऑफ आर्ट्स BA असणारा विद्यार्थी ह्या परीक्षेला बसू शकतो. BCom असणारा, BSc असणारा, BE असणारा, BMS असणारा, MBBS असणारा, कोणत्याही शाखेतील विद्यापीठाच्या डिग्रीला पात्रता या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे, आपल्याला पुढच्या पार्टकडे जायचं आहे. कॅल्क्युलेशन पर्सेंटेजची कुठली अट नाही आहे. जे या ठिकाणी बघा, पर्सेंटेज मार्क्स shall be arrived by dividing the total marks obtained by the candidates in all the subject in all the semester वगैरे 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 आहे. Subject multiple by 100, this will be applied for the university wide. Okay, the fraction of percentage so आहे. याच्या पर्सेंटेजची कुठल्या प्रकारची अट नाही आहे, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, डिग्री पास पाहिजे आहे, पर्सेंटेजची अट नाही. ठीक आहे. ॲप्लिकेशन ऑफ इंटिमेशन चार्ज, सगळ्यात महत्त्वाची फी आहे या ठिकाणी. तर इन्क्लुझिव्ह ऑफ GST फॉर SC ST PWD कॅन्डिडेट्स, फी आहे 850 रुपये आपल्याला फॉर ऑल अदर कॅटेगरीज. SC ST साठी 175 रुपये फीज आहे, SC STच्या कॅन्डिडेटसाठी 175 रुपये आणि 850 रुपये इतर OBC वगैरे या लोकांसाठी, या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन, द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन आर ॲज फॉलोज. बघा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. जी प्री परीक्षा असणार आहे ती प्री परीक्षा असणार आहे आपली ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. पहिला सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेज, नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 30, मॅक्झिमम मार्क्स आहेत 30, मीडियम ऑफ एक्झाम आहे इंग्लिश आणि टाईम अलॉटेड फॉर इच टेस्ट सेपरेटली 20 मिनिट्स. एक सेक्शन सुरू होईल, त्या सेक्शनमध्ये म्हणजे इंग्लिश सेक्शन सुरू झाला, पहिला सेक्शन, पहिला कोणता असेल सांगता येणार नाही, अलग अलग स्लॉट असतात, अलग अलग विद्यार्थ्यांना अलग अलग पहिला सेक्शन मिळत असतो. फॉर एक्झाम्पल, एकाला इंग्लिश सेक्शन आला असेल, पहिला 30 क्वेश्चन येतील, त्याचे 30 मार्क्स असतील, इंग्लिश लँग्वेजचं मीडियम असेल, 20 मिनिटं असेल. या 20 मिनिटामध्येच त्याला या 30 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. 20 मिनिटाचा वेळ संपला, सेक्शन ब्लॉक होईल, सेक्शन बंद होईल. नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन असतील आणि मॅक्झिमम मार्क्स याला 30 असतील. इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज असेल 20 मिनिटं. बघा, यावेळेस थोडं चेंज झालं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला मार्क कमी केले, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला मार्क कमी केले. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे या परीक्षेमधला, या वर्षीचा. IBPS POने काय केलं, जे 35 नंबर ऑफ क्वेश्चन असायचे ते 35 क्वेश्चनला आता 30 मार्क केलेले आहेत. बरोबर आहे. हा एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी POच्या परीक्षेमध्ये आहे आणि त्याला 20च मिनिटाचा वेळ त्यांनी दिलेला आहे. रिझनिंग ॲबिलिटीला 35 प्रश्न आहे आणि 40 मार्क आहे. या ठिकाणी जे 5 मार्क जे आहेत ते 5 मार्क रिझनिंगसाठी दिले. इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा हिंदी लँग्वेजमध्ये क्वेश्चन असेल, याला 20 मिनिटं असतील. तर हा एक छोटासा बदल या ठिकाणी यावर्षी IBPSने केलेला आहे POच्या परीक्षेसाठी. ठीक आहे. हा एक खूप महत्त्वाचा बदल आहे या ठिकाणी, की क्वांटिटीचे 5 मार्क कमी केले आणि रिझनिंगला 5 मार्क दिलेले आहे. असा एकूण 60 मिनिटाचा हा वेळ असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मेन एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह. बघा, पहिला पार्ट आहे रिझनिंगचा, त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन असणार आहे, 60 मार्क आहे. इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असणार आहे, 50 मिनिटाचा वेळ आहे. टाईम अलॉटेड फॉर इच टेस्ट. 50 मिनिटामध्ये आपल्याला ते 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे रिझनिंगचे, त्याला 60 मार्क मिळणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला साधारणतः तुम्हाला 1.5 मार्क आहे. जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल, फिनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर्स हे याच्यामध्ये आलं आहे. त्याला 35 क्वेश्चन आहे, 50 मार्क्स आहे. बघा, या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 35 क्वेश्चन आहे, 50 मार्क आहे, मार्क जास्त आहे. इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असेल, याला 25 मिनिटाचा वेळ आहे, सेक्शन वाईज आहे. नंतर इंग्लिश लँग्वेज आहे, 35 क्वेश्चन आहे, त्याला 40 मार्क आहे. इंग्रजी भाषेमध्ये आहे, 40 मिनिटाचा वेळ आहे. 35 क्वेश्चन आहे, 40 त्याला मार्क्स आहे.
इंग्रजी सेक्शन आहे आणि त्याला म्हणजे 40 मिनिटाचा वेळ आहे. डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, त्याला डेटा ॲनालिसिस आणि डेटा इंटरप्रिटेशन, त्यामध्ये 35 प्रश्न असणार आहे, त्याला 50 मार्क आहे. हा खूप महत्त्वाचा बदल या ठिकाणी केला आहे. 35 प्रश्न आहे, 50 मार्क आहे. इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदीमध्ये उपलब्ध असतो. 45 मिनिटाचा त्याला वेळ असणार. टोटल 145 क्वेश्चन होतील, इथं 200 मार्क आहे आणि 160 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर लगेचच डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, एसे आणि कॉम्प्रिहेन्शन्स. म्हणजे याच्यामध्ये निबंध किंवा आपल्याला नोट मेकिंगवर लिहावं लागेल, 2 लिहावे लागतील. 25 मार्क असतील. इंग्लिश भाषेमध्येच लिहायचं आहे. 30 मिनिट्स या ठिकाणी त्याला असतील. इथं हिंदी भाषा चालणार नाही. मग या ठिकाणी तुम्हाला आणखी एक पॉईंट क्लिअर करायचा आहे. काही लोकांना हिंदी जड वाटते आणि मला सांगा मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये किंवा रिझनिंगमध्ये किंवा डेटा इंटरप्रिटेशनमध्ये हिंदी भाषेचा एवढा मोठा काही रोल नसतो. इंग्रजी भाषा तुम्हाला इंग्रजीमध्ये सोडवायची आहे, इंग्रजी भाषा इंग्रजीमध्ये सोडवायची आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचा आहे, म्हणून इंग्रजीला घाबरून चालणार नाही. तर पूर्ण पेपर इंग्रजी माध्यमातून तयारी करा. रिझनिंग आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी काही मोठा विषय नसतो त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे काय होईल बघा. आता पुढे काय होईल, मे बी ब्रॉडली बेस्ड ऑन इकॉनॉमिक्स अँड सोशल इश्यूज, इमर्जिंग ट्रेंड इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट्स, इथिक्स, इटीसी. हे फार खूप महत्त्वाचं आहे की याच्यावर आपल्या पॅसेजवर म्हणजे या कन्सेप्टवर प्रश्न विचारला जाणार आहे. हा झाला आता सिलेबसचा पार्ट. प्लीज आता या ठिकाणी जो शेवटचा मुद्दा असणार आहे, पेनल्टी फॉर रॉंग आन्सर ॲप्लिकेबल टू बोथ ऑनलाईन प्रिलिमिनरी अँड ऑनलाईन मेन एक्झामिनेशन. देअर विल बी penalty for wrong answers marked in the objective test for each question for which a wrong answer has been given by the candidates. 1/4 or 0.25 of the mark assigned to that questions will be deducted as penalty to arrive at correct score. If a question is left blank, that is no answer is marked by the candidates, there will be no penalty for that questions. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. तुमचा एका प्रश्नाला एक प्रश्न जर तुमचा चुकला असेल तर 0.25 तुम्हाला निगेटिव्ह मार्क पडेल. म्हणजे 4 प्रश्न चुकले असतील तर 1 मार्क कमी होईल. मिळालेल्या मार्कांमधनं तुम्हाला जी मार्क मिळालेली असतील त्या मार्कांमधनं चुकलेल्या प्रश्नांचे मार्क कमी होतील, हे लक्षात घ्यायचं आहे. कट ऑफ स्कोर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन. Each candidate will be required to obtain a minimum score in each test of online main examination, and also minimum total score to be considered to be shortlist for personality test and interview. Depending on the number of vacancies available, cutoff will be decided and candidates will be shortlisted for personality test and interview. Prior to the completion of the interview process, score वगैरे या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे ते बघू शकता. आणि लक्षात घ्या, प्रायर टू कम्प्लीट द इंटरव्ह्यू स्कोर्स आणि ऑप्टेन इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन विल नॉट बी शेअर विथ द कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर द पर्सनल टेस्ट अँड इंटरव्ह्यू. या ठिकाणी महत्त्वाचं आहे की प्री परीक्षाचे मार्क आपण पकडणार नाही आहे. ईच कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू ऑप्टेन अ मिनिमम स्कोर इन ईच टेस्ट ऑफ ऑनलाईन मेन एक्झामिनेशन and also a minimum total score to be considered as to be shortlisted for the personality test. याचा अर्थ प्री परीक्षेचे मार्क कन्सिडर करण्यात जाणार नाहीये, फक्त मुख्य परीक्षेचे मार्क या ठिकाणी पकडल्या जाणार आहे. कुठल्या परीक्षेचे? मुख्य परीक्षेचे. प्री परीक्षेचे मार्क कन्सिडर केले जाणार नाही. मुख्य परीक्षेच्या मार्कांवर पुढे तुम्हाला पर्सनॅलिटी टेस्टसाठी आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात जाणार आहे. हा मुद्दा परत लक्षात घ्या की प्री परीक्षेचे मार्क कन्सिडर केल्या जाणार नाही. मुख्य परीक्षेच्या मार्कांवर आपल्याला शॉर्टलिस्ट केले जाईल पर्सनॅलिटी टेस्टसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. तर प्री परीक्षेचे मार्क कन्सिडर केल्या जाणार नाही. बघा, मार्क्स ऑब्टेन इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन ओनली विल बी considered for shortlisting for a provisional test and interview, personality test and interview, and also for the final merit list. म्हणजे फक्त मुख्य परीक्षेचे मार्क या ठिकाणी कन्सिडर केले जाणार आहे. प्री परीक्षेचे मार्क कन्सिडर केले जात नाही. त्याच्यानंतर the correct score obtained by each of the candidates in different session if will be normalized using equipercentile method. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की आपल्याला
अलग अलग शिफ्टमध्ये अलग अलग डेटला ज्या परीक्षा होतात त्यांचं या ठिकाणी नॉर्मलाइज केलं जातं इक्वी पर्सेंटाईल मेथडनुसार. इक्वी पर्सेंटाईल मेथडनुसार ते नॉर्मलायझेशन केल्या जातं. स्कोअर्स अप टू 2 डेसिमल पॉईंट शल बी टेकन फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन. ठीक आहे, त्या पद्धतीने. एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. ओके, एक्झामिनेशन सेंटर. ओके 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 प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सेंटर, एक्झामिनेशन सेंटर जे आपल्याला दिले जाईल ते एक्झामिनेशन सेंटर पण जवळ असतात. एक्झाम, ठीक आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू बघा. कॅन्डिडेट्स शुड क्वालिफाय बोथ इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू अँड द sufficiently high in the merit to be shortlisted for the subsequent provisional allotment process, details of which will be made available subsequently on official website. त्यानंतर हे डॉक्युमेंटची त्यांची लिस्ट आहे. प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर, व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट तो काढून घ्यायचा. प्रूफ ऑफ द डेट ऑफ बर्थ, फोटो आयडेंटिटी प्रूफ ऑफ, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, income assess certificate issued by any one of the authorities notified. त्याच्यानंतर disability certificate in the prescribed format. हे आपण डॉक्युमेंट पण त्या ठिकाणी काढून ठेवणं गरजेचे असतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा याच्यामध्ये आपल्याला मध्ये सिलेक्शन पूर्ण क्रायटेरिया आपण या ठिकाणी बघितलेला आहे. प्रोव्हिजनली अलॉटमेंट. ठीक आहे, तर महत्त्वाचे मुद्दे काय होते. सगळ्यात पहिले की कोण परीक्षा देऊ शकतो, पात्रता, त्याच्यानंतर जागा. तर शेवटी एक मुद्दा असेल या ठिकाणी, ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचं आहे. ठीक आहे, बँकांची नावं तुम्हाला दिलेलीच आहे. त्यांचं खाली आपल्याला सगळं डिटेलमध्ये हे पण दिलं असेल कुठल्या कुठल्या प्रकारच्या बँका आहेत. तर अशा पद्धतीनं सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा आणि बँकिंग, पी ओ, क्लर्क या परीक्षांच्या प्रिपरेशनसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. कारण IBPS जो सिलेबस आहे त्याची प्रिपरेशन आपण जर केली तर आपल्याला कुठली ना कुठली एक नोकरी, एक करिअरचा मार्ग सहज करता येतो. कारण IBPSचा सिलेबस हा खूप स्टँडर्ड आहे आणि सध्या महाराष्ट्रातल्या इतर परीक्षांसुद्धा IBPSच्या पॅटर्ननी होत आहे. सो धन्यवाद.